अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने घाऱ्याची रेसिपी। तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण रेसिपीजला सुरुवात करूया। प्रथम आता आपण लागणारे साहित्य बघूयात। हा, इथे मी भोपळा घेतलेला आहे, काशी भोपळा म्हणून बोलतात त्याला। हा भोपळा घेतलेला आहे, 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 3/4 कप बेसन घेतलेला आहे, गूळ 2 वाटी घेतलेला आहे, खसखस आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतलेली आहे। तर आता आपण रेसिपीजला सुरुवात करूया। आता आपण सर्वात प्रथम भोपळ्याची साल काढून घेऊया। काही लोके काही ठिकाणी याला घारगे देखील बोलले जातात। घाऱ्यांना घारगे किंवा तिळाच्या पुऱ्या वगैरे पण बोलतात। तर आपल्याकडे भोपळ्याच्या घाऱ्या बोलतात। तर तुमच्याकडे काय बोलतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर आपले इथे साल काढायची सुरू आहे। मी इथे अर्धा किलोच्या साधारण भोपळा आपण घेतलेला आहे। पिकलेला असा भोपळा आहे बघा तुम्ही। तर इथे आपली भोपळ्याची साल काढून भोपळा रेडी आहे। भोपळ्याची साल काढून रेडी झालेली आहे, बघू शकता। पिवळा मस्त धम्मक भोपळा आहे। आपण किसून घेऊया भोपळा। तुम्ही याचे तुकडे करून कुकर मध्ये पण शिजवू शकता याला। मी किसून घेत आहे त्याच्यामध्ये गूळ घालून। तसा आपला भोपळा किसून झालेला आहे। तर आता एक भांड ठेवलेलं आहे मी, त्याच्यामध्ये थोडं तूप घालणार आहे। भांड गरम करायला ठेवलेलं आहे, आपण तूप थोडं घालून घेऊया याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण आता आपला भोपळा परतून मस्त असा आता याच्यामध्ये साधारण 150 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे। गूळ सेंद्रिय असा काळा गूळ आहे आपला। गुळामध्ये आपला भोपळा असा छान असा शिजवून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे मिश्रण, गूळ बघा कसा वितळत आहे, मस्त पैकी भोपळ्याला पाणी सुटलेलं आहे। कलरही खूप छान आलेला आहे। आता चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे मी। मीठ टाकलेलं आहे थोडंसं। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ नेहमी टाकायचं, त्यामुळे त्याची चव अप्रतिम होते। भोपळ्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे, परंतु भोपळा शिजण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ आपण ठेवून देऊया। शिजण्यासाठी झाकण ठेवून देऊया, जेणेकरून आपला भोपळा मस्तपैकी शिजून निघेल। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया, एक मस्तपैकी वाफ काढून घेऊया। शिजून घ्यायचंय गुरगुरीत असा भोपळा। पैकी असा आपला भोपळा शिजून रेडी आहे। कलर ही खूप छान आलेला आहे। आता आपण थोड्या वेळासाठी याला थंड करून घेऊया आणि पिठामध्ये आपण मिक्स करून पीठ मळून घेऊया। हे जायफळ पूड, इलायची पावडर आणि सुंठ आपण मिक्स करून घेतलेली आहे। खसखस देखील आपण वरून टाकलेली आहे। आता मस्तपैकी हलवून इथे थोडं थोडं पीठ घेणार आहे। गव्हाचे पीठ घेतलेले आहे एका परातीमध्ये आपण।
थोडं तांदळाचे पीठ टाकून घेऊया, जेणेकरून आपल्या घाऱ्या ह्या कुरकुरीत होतील, कुरकुरीत आणि छान क्रिस्पी होतात. लागतील. आणि खमंगपणा डाळीच्या पिठाने, चण्याच्या डाळीचे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे मस्तपैकी घारग्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा खमंग होण्यासाठी आपण इथे तूप थोडस गरम करून टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. आपल्याला चमच्याच्या सहाय्याने आपण असं थोडं थोडं करून पीठ एकजीव करून घेऊया. ते हळद टाकून घेऊया. साह्याने असं घटसर असं पीठ मळून घेऊया. आधी शिजवलेला मिश्रण आहे ते टाकून घेऊया. आपण मिश्रण पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून आपण घटसर असं गोळा करून घेऊया कणकेचा. ह्याच्यामध्ये जसं पीठ मावेल असं आपण थोडं थोडं करून घेणार आहे. असं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे त्याचा. मस्त असा घट्टसर असा गोळा मळून रेडी झालेला आहे. आता आपण लाटायला घेऊयात. तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तेल गरम होईपर्यंत आपल्या घारग्या बनवून रेडी होतील. छोटे छोटे गोळे करून घेऊया. इथे आपण हे घाऱ्या केळीच्या पानावरती थापून घेणार आहोत. तुम्हाला लाटायचे असेल तर तुम्ही लाटू पण शकता. केळीच्या पानाला पाण्याचा हात लावून घेतलेला आहे. आता आपण पाण्याच्या हाताने छोटे छोटे घारगे थापून घेणार आहोत. तुम्ही लाटूही शकता. केळीचं पान नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची बॅग यूज करू शकता. आणि इथे मी खसखस लावलेली आहे. तीळ सुद्धा तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आपलं तेल देखील गरम झालेलं आहे. तर आता हे टाकून घेऊया. मस्त असा कलर आलेला आहे. असे आपले घारगे रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.